नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी असा एक सिक्रेट प्लॅन आखला की त्याच्यामुळे मोदी सरकार अक्षरशः बॅकफुटवरती गेलं. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याण मार्गावर जो काही बंगला आहे त्या बंगल्यासमोर निवासस्थानासमोरच धरणं आंदोलन धरलं आणि त्यातनं दिल्ली पोलीस देखील चक्रावून गेलेले होते. आता राहुल गांधी यांनी हा प्लॅन कसा आखला, प्रत्यक्षामध्ये घडलं काय आणि त्यानंतरचं चित्र काय आहे याचाच आढावा हा आजच्या आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे असा निरोप काँग्रेसच्या खासदारांना देण्यात आला. सी.के. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक खासदार हे मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी संध्याकाळी 4च्या सुमारामध्ये पोहोचले. त्यांना काहीच कल्पना नव्हती की आपल्याला पुढे नक्की काय करायचं आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापला आणि राहुल गांधी यांनी खासदारांना सांगितलं की तुम्ही पाठीमागे ज्या बस आहेत त्या बसमध्ये बसा. अनेकांना असं वाटलं होतं की आपल्याला जंतर मंतरवरती जायचं आहे. CJP म्हणजे काँग्रेस जनता पार्टीच्या मुलांनी जे काही आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आपल्याला सहभागी व्हावं लागेल. पण प्रत्यक्षामध्ये काय घडलं, जेव्हा बस या मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्या त्याच वेळेस जेव्हा त्या लोककल्याण मार्गाला लागल्या त्याच वेळेस त्या बस थांबवण्यात आल्या. राहुल गांधी उतरले, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल, प्रियंका गांधी अशी सगळी मंडळी त्यातनं उतरली आणि थेट मोदी यांच्या घरासमोरच मग नारेबाजी सुरू झाली. ही नारेबाजी जेव्हा सुरू झाली तेव्हा पोलीस पूर्णपणे भुसकळ्यात पडलेले होते. त्यांना असा अंदाज होता की राहुल गांधी हे जंतर मंतरवरती येतील, त्यानुसार त्यांनी पोलीस बंदोबस्त लावलेला होता. पण प्रत्यक्षामध्ये त्यांची नंतर सगळी धावपळ सुरू झाली. दिल्ली पोलिसांची जी काही गुप्तचर यंत्रणा आहे ती निकामी ठरवण्यामध्ये राहुल गांधींना यश आलं. पण राहुल गांधी यांच्या या कृत्यानंतर नंतर घडलं काय, हाच खरा प्रश्न आहे. त्यांनी चकित केलं का मोदी सरकारला? चकित केलं. त्यांनी पोलिसांना चकवलं का? चकवलं. काँग्रेस आक्रमकपणे या आंदोलनामध्ये पुढे आली का? आली. त्यांना CJP पासून त्यांना थोडासा जो त्रास होता किंवा CJP विषयी राहुल गांधी आधीपासून नाराज होते, त्याच्यापेक्षा एक वेगळा मार्ग राहुल गांधी यांनी पत्करला. कारण अभिजित दिपके यानं याआधी राहुल गांधी यांची चेष्टा केलेली होती. त्यांच्याविषयी त्यानं आधी फारसं चांगलं मत व्यक्त केलेलं नव्हतं. त्यामुळे राहुल गांधी देखील या आंदोलनापासून 4 हात सुरुवातीपासून दूरच होते. जेव्हा सोनम वांगचुक यांची तब्येत बिघडली त्यानंतरच पवन खेरा वगैरे मंडळी ही वांगचुक यांना जंतर मंतरवरती जाऊन भेटली. पण खुद्द राहुल गांधी मात्र या आंदोलनाविषयी चकार शब्द बोललेले नव्हते. जेव्हा 20 तारखेला सगळा मोर्चाचा संसदेवर मोर्चाने सगळं नियोजन झालं, पोलिसांचा लाठीमार झाला, अश्रुधूर फोडले, त्यानंतर मग राहुल गांधी याविषयी अधिक आक्रमकपणे बोलू लागले. आम्हाला संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही, त्यामुळं मग आम्हाला हा मार्ग पत्करावा लागला, असं राहुल गांधी यांनी या पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानासमोर जे आंदोलन केलं त्याबद्दल आपली भूमिका मांडताना हे मत व्यक्त केलेलं आहे. पण त्यावरनं खरोखरीच BJP बॅकफुटवरती गेलेली आहे का? तर त्यानंतर असं घडलेलं आहे की विरोधी पक्षांमध्येच फूट पडल्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. CJPचं जे आंदोलन आहे ते हायजॅक करण्यासाठी राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं, अशी टीका मग आपचे खासदार संजय सिंग यांनीच केली. जे संजय सिंग आधीपासून या विषयाबाबत फार आक्रमक होते. संसदेबाहेर जंतर मंतरवरती ज्यांनी बिनधास्तपणे विद्यार्थ्यांची पाठराखण केलेली होती, ते जेव्हा काँग्रेसवरती तुटून पडले या आंदोलनानंतर, तेव्हा असं वाटलं होतं की आम आदमी पार्टी आणि काँग्रेस 2 ध्रुवावरती आहेत. या फुटीबाचा फायदा साहजिकच मग भाजपनं उचलला आणि राहुल गांधी हे कसे इमॅच्युअर आहेत, त्यांनी लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याची प्रतिमा कशी धुळीस मिळवलेली आहे, अशा प्रकारचे आरोप सुरू झाले. या आंदोलनाच्या वेळी काय घडलं की जे विद्यार्थी गेले 20-22 दिवस जंतर मंतरवरती ठाण मांडून होते त्यांची सरकार दखलही घेत नव्हतं. पण ज्या क्षणी राहुल गांधी हे पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर गेले तेव्हा त्या कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे स्वतः राहुल गांधी यांना भेटायला आले. म्हणजे जेव्हा खासदार, विरोधी पक्षनेता जेव्हा आंदोलन करतो आणि विद्यार्थी जेव्हा आंदोलन करतात तेव्हा सरकारच्या पातळीवरती काय फरक पडतो याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. ज्या आंदोलनाकडे सरकार डोकूनही पाहत नव्हतं, त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतं, त्याच वेळेस राहुल गांधी यांची मात्र तातडीने दखल घेण्यात आली. राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना पाठवण्यात आलं. आता त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं याबद्दलची वेगवेगळी मतं आहेत. जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार असं ठरलं की या विषयावरती
सरकार लोकसभेमध्ये संसदेमध्ये चर्चा करायला तयार आहे. आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ आणि या बोलीवरती राहुल गांधी यांनी त्या ठिकाणाहून जाण्याचा निर्णय घेतला. पण नंतर राहुल गांधी यांनी असं म्हटलं की जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर हलणार नाही. मग त्यावरून बाचाबाची झाली, पोलिसांनी हस्तक्षेप केला. राहुल गांधी यांना पोलिसांनी अक्षरशः तंगड्यात धरून गाडी बसमध्ये बसवलं. हा फोटो सर्वाधिक कालचा हा व्हायरल झालेला फोटो आहे. त्यामुळं शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा याच्यावरती राहुल गांधी ठाम आहेत. ते त्याच्यावरतीच थांबलेले नाहीयेत, तर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केलेली आहे. त्यांनी म्हणजे अमित शहा यांनी विद्यार्थ्यांवरती लाठीमार केलेला आहे, त्याची जबाबदारी त्यांनीच घ्यायला हवी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पण यानंतर जंतर मंतरवरती काय घडत होतं हे जेव्हा आंदोलनामध्ये फूट पडली त्याच वेळेस दिवसभरामध्ये शरद पवार हे अभिजित दीपके यांना भेटून गेलेले होते. रात्री जो सगळा कहर झाला तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगमनानंतर. उद्धव ठाकरे जेव्हा रात्री 11च्या सुमारास जंतर मंतरवरती पोहोचले तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांचं एकदम जोरदार स्वागत केलं. इकडे समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे देखील राहुल गांधी यांना पाठिंबा द्यायला पंतप्रधानांच्या लोककल्याण मार्गावरती गेलेले होते. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी कलकत्त्यातनं इशारा दिलेला आहे की मी देखील वेळ पडली तर जंतर मंतरवरती जाईल. त्यामुळं राहुल गांधी यांचं एक समांतर आंदोलन एकीकडे सुरू आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आहेत ते CGPच्या बाजूनं उभे राहिलेले दिसत आहेत. यातनं सरकारनं काय केलेलं आहे आणि भाजपनं काय केलेलं आहे? भाजपनं राहुल गांधी यांच्यावरती आता टीका सुरू केलेली आहे. त्यांचा शत्रू क्रमांक आता 1 हे राहुल गांधी झालेले आहेत. त्यांना CGP पेक्षाही राहुल गांधी यांना महत्त्व द्यावं असं वाटत आहे. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये या आंदोलनाचं श्रेय किंवा या सगळ्या घडामोडींचं श्रेय हे CGPला किंवा आम आदमी पक्षाला जाऊ नये असा भाजपचा प्लॅन दिसतो आहे. दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांनी देखील जोरदार टीका राहुल गांधी यांच्यावरती केलेली आहे. त्यांच्या या टीकेवरून असं वाटत आहे की ते राजीनामा देण्याच्या मूडमध्ये नाहीयेत. पण सरकारवरचा दबाव वाढत आहे. जंतर मंतरवरती गर्दी ही रात्री पण वाढलेली होती आणि आज सकाळी देखील ती त्याच्यामध्ये मोठी भर पडलेली आहे. त्यामुळे सरकार दबावाखाली आहे का? दबावाखाली आहे. धर्मेंद्र प्रधान आक्रमक आहेत का? आक्रमक आहेत. पण आज लोकसभेमध्ये संसदेमध्ये जे काही घडेल त्याच्यावरती सगळ्या पुढच्या घडामोडी घडतील आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आज ना उद्या होईल इतकी ह्या आंदोलनाची धग आहे, इतकं हे आंदोलन आक्रमक आहे असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतं ते आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी.